30 मे पासून एक वेगळाच राजकीय उष्माघात महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांची कोंडी केली गेली असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी केलं. त्यानंतर फडणवीस ब्रिगेडचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि प्रसाद लाड आमदार यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे. आता 30 मे काय? 30 मे रोजी अंतरवाली सारटीमध्ये एकत्र या, आपली शक्ती दाखवा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं. मग मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण, असा प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फडणवीस ब्रिगेडने उपस्थित केलेला आहे आणि त्याच संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण विश्लेषण करत असतो. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. मनोज जरांगे पाटील यांचं कोणत्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं आहे आणि पुढे राहणार आहे हे काही सांगायची गरज नाही. आज त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत? त्यांनी अशी मागणी केलेली की कुणबी मंत्रालय स्थापन केलं जावं. 57 लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्या संदीप शिंदे समितीला, त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं आणि तातडीने त्वरित मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. आता हे कोणत्या आधारे? मुंबईला जे आंदोलन झालं आणि हैदराबाद गॅझेटियर संबंधी जो GR काढला तो समोर ठेवून हे काम केलं जावं. मग राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमकं काय केलं? तर त्यांनी काहीच केलं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलेला. मनोज जरांगे पाटील यांनी दुसरा एक जो गंभीर आरोप विखे यांच्यावर केलेला आहे की ते फक्त भांडणं लावायचं काम करत आहेत, एवढंच केलेलं आहे. आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये कसे 2 कोटी रुपयाचं कंत्राट दिलं वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. आता अंतरवाली सारटीमध्ये पुन्हा एकदा मराठा समाज जमेल आणि मग विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घालणार. आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे, कसं कसं केलेलं आहे हे सांगण्यासाठी या पूर्ण भारतीय जनता पार्टी असेल, फडणवीस ब्रिगेड असेल, ती पूर्ण कामाला लागलेली. जसं मुंबई आंदोलन झालं, सगळा तो मराठा समाज तिथून मुंबईतून परतला आपापल्या गावी. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी जे काही फलक महाराष्ट्रभर लागले, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना देवा भाऊ, बस ते देवा भाऊ याच्यामध्ये सगळं आलं. आणि मग आज ज्या वेळेला गणेश नाईकांसारखा एक अनुभवी आणि ज्येष्ठ मंत्री रायगडला पेण येथे आगरी समाजाचं जे काही आध्यात्मिक संमेलन होतं त्याच्यामध्ये एक वक्तव्य करतात. ते सांगतात की जात हे कधी कधी शाप होतं, ते वरदान ठरत. मग ती जात शाप कशी ठरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना? ते ब्राह्मण आहे आणि त्याच्यामुळे त्यांची कोंडी केली गेली. आता ती कुणी केली याच्याबद्दल काही त्यांनी नाव कुणाचं घेतलेलं नाही. मग आता ती शरद पवारांनी केली, एकनाथ शिंदेंनी केली की अजून कुणी केली, असं ते तुम्ही ठरवा. म्हणजे आता जर आपण गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं जर राजकीय सख्य पाहिलं, तर त्याच्यावरून अंदाज येईल की त्यांचा इशारा कुठे आहे. मग एकनाथ शिंदे यांच्या विषयी थेट प्रहार गणेश नाईकांनी अनेकदा केलेला आहे. आणि गणेश नाईक हे एक मोठं राजकीय हत्यार आहे, जे शिंदे यांचं ठाणे जिल्हा आणि एकूणच तो MMR जो पट्टा आहे त्याच्यामध्ये कमी करण्यासाठी एक गणेश नाईकांचं राजकीय अस्त्र वापरायचं. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते केलं. आणि गणेश नाईक हे शब्दाला जागले
आणि आज त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे अनेक अर्थाने खूप असं बोलकं आहे, महत्वाचं आहे. आता काय झालेलं आहे, बच्चू कडू प्रहार संघटनेचे हे शिवसेनेमध्ये विलीन झालेले आहे. आणि त्यांनी सांगितलेले की जोपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार. आता बच्चू कडू यांनी शिवसेनेत यावं यासाठी मध्यस्थी कुणी केली, तर ती मनोज जरांगे पाटील यांनी केली, अशा बातम्या आल्या. मग उदय सामंत जे शहागडच्या छत्रपती भवन इकडे तिकडे अनेकदा मनोज जरांगे पाटील यांना भेटले. मग आता ते उद्योग मंत्री आहेत. बर, त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते एकेकाळ देवेंद्र फडणवीस यांच्याच खास ऐकण्यातले. आता मात्र असं बोललं जाते की ते एकनाथ शिंदे यांचे खऱ्या अर्थाने पायी झालेले ते सगळं काम, म्हणजे दोन्ही गोष्टी बोलल्या जातात. आता राजकारणामध्ये कसं आहे की मुखवटे बदलणं, प्रतिमा बदलणं वगैरे हे काय, कारण तो जुगार आहे. त्याच्यामध्ये कोण कोणती कधी काय भूमिका गेली काही सांगता येत नाही. आपण थेट विश्लेषण ज्या वेळेला म्हणतोय त्यावेळेला येणाऱ्या ज्या बातम्या आहेत, जी चर्चा होत असते त्याच्यावरून आपण बोलत असतो, कारण आपण कसे सर्वसामान्य. आणि मग ते पॉलिटिक्स जे याच्यामध्ये आहे ते डिकोड करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आता उदय सामंत हे जरांगे यांचे राजकारण समाजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत, म्हणून मी त्यांना भेटत असतो असं देखील ते नेहमी म्हणतात. आता एकूण जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती जर लक्षात घेतली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं राजकीय अंतस्थ वय ते कुठल्या टोकाला पोहोचलेलं आहे. म्हणजे आता अशोक खरात फाईल्स मध्ये काय काय समोर आलेलं आहे, आणि ते कोण समोर आणतंय नेमकं, कशा प्रकारे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटशी अशी रेषा असते. मग एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात याच्यावर कारवाई केली पाहिजे कडक असं म्हणणं, आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत ईशान्येश्वर मंदिरामध्ये पूजा वगैरे करताना, त्याच्यानंतर कामाख्या मंदिर भेटी गाठी वगैरे बरंच काही आहे. मग ते केसरकरांनी म्हणणं की 39 आमदार वगैरे ते सगळं आहे. आता ते नाकारणं म्हणजे फार अवघड जात आहे हे सगळं एकनाथ शिंदे यांना. दीपक केसरकर यांना ते नाकारणं फार अवघड जात आहे. त्याच्याविषयी आपण सातत्याने बोलत असतो, हा भाग वेगळा. आता याच्यामध्ये मराठा आंदोलन पेटवलं जाणार आहे का, मग त्यांना एकनाथ शिंदे सगळं बळ बळ पुरवणार आहेत का, काय काय करणार आहेत, असं ते ध्वनीत केलं जात आहे फडणवीस ब्रिगेडकडून. आणि मग एकनाथ शिंदे यांनी देखील आपण सर्व समाजाला समान न्याय देण्याच्या भूमिकेत नेहमी राहतो. आपण सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत. आणि मग गोरगरीब शेतकऱ्यांपासून सगळ्या गोष्टी समोर ठेवून आपण राजकीय अधिकार मुख्यमंत्री म्हणून कसे वापरलेले आहेत हे त्यांनी साताऱ्यामध्ये ज्या वेळेला शक्ती प्रदर्शन केलं त्यावेळेला त्याचा व्यवस्थित अहवाल त्यांनी ठेवलेला आहे की शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे. आणि आता बच्चू कडू बरोबर आहेत. आणि मग योगायोग बघा की साताऱ्यामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने का आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनच्या आधी आम्ही करणार हे सांगून टाकलेलं आहे. म्हणजे हे याच्यामध्ये तुम्ही किती असं नाही म्हटलं, नाही नाही हे सगळं साधं सरळ तो काही योगायोग नाही. राजकारणाच्या जुगारामध्ये आणि विशेषतः मुख्यमंत्री पदाचं सिंहासन असेल तर त्याच्यामध्ये जर रस्सीखेच असेल, आणि आहेच ती शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये, तर ते कधी काय होईल ते काय असं ते काही ठरवून बोलायचं वगैरे असं काही केलं जात नसतं. सगळ्या घटनांचे डॉट्स जर तुम्ही जोडले, एक एक ठिपके जोडले, तर राजकारणाची एक कशी नक्षी रांगोळी तयार होते ते आपल्या समोर येत आहे. आणि आज नेमकं तेच घडलेलं आहे. जसं सुरुवातीला सांगितलं, प्रसाद लाड यांनी काय सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कशा प्रकारे मराठा समाजाला न्याय दिलेला आहे, जरांगे यांनी ते समजून घेतलं पाहिजे.
मग त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कशा प्रकारे 12,500 कोटी रुपयाचं कर्ज वितरित केलेलं आहे. 50 कोटीवरून 750 कोटी दरवर्षी कसे दिलेले आहेत. 1,49,532 जणांनी कसा लाभ घेतलेला आहे वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रश्न येतो कुठं, मग जरांगे यांच्या मागणी विषयी येतो. आता जरांगे यांची मागणी म्हणजे 1931 मध्ये जातगणना होणं आणि आजही ती न होणं. मग मराठ्यांवर जो अन्याय झालेला आहे आणि ते कुणबी असतानाही ते प्रमाणपत्र मिळालेले नाहीत वगैरे, हे सगळं जरांगे पाटील सांगतात. आणि मग त्यावेळेला ते हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर याचा सगळा आधार घ्यायला लावतात. सरकारला ते घेणं भाग पडतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राधाकृष्ण विखे यांना सगळ्या प्रकारचे अधिकार देतात आणि तो जी आर निघतो. मग आता त्या जी आरची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे, तर ते सरकारचं काम आहे, ज्यांनी जी आर काढला. आणि तोच आग्रह मनोज जरांगे पाटील धरत आहेत. आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत ह्या काही नव्या मागण्या नाही आहेत, तर त्या कशा पूर्ण केल्या जातात. आणि महाराष्ट्राचं एवढं भाग्य आहे का की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघं सोबत बसतील आणि प्रसार माध्यमांना सांगतील की आमची ही भूमिका आहे. असं भाग्य आहे का, हे आपल्याला लवकर कळेलच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.